Hello students, today we study our third topic, inheritance and variation, part first from Maharashtra State Board. In earlier standard, you study about inheritance and inheritance, inherited characters. The transmission of genetic character from generation to generation is known as heredity or inheritance. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे काही कॅरेक्टर्स ट्रान्सफॉर्म होतात किंवा ट्रान्समिशन होतात त्यांना हेरिडिटी ऑर इनहेरिटन्स, त्यालाच आपण मराठीमध्ये अनुवंशिकता असं सुद्धा म्हणतो. बघा, आपल्याकडे लहान मूल जन्माला येतं त्यावेळेला बरेच आपले इतर जे काही नातेवाईक असतात ते त्या बाळामध्ये त्याचे आईवडिलांचे गुण किंवा आजी आजोबांचे वगैरे गुण शोधत असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, अनुवंशिकता. हीच अनुवंशिकता कशी असते, त्याचे क्रोमोझोम्स कसे असतात, त्याचं मेकॅनिझम कसं असतं, हे या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे. द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स was successfully investigated before chromosomes had been observed or genes are known. हे जे अनुवंशिकतेचं मेकॅनिझम आहे ते जीन्स नोन व्हायच्या अगोदर, म्हणजे जीन्स हा शब्द माहिती व्हायच्या अगोदर ही प्रोसेस शोधली गेली. Gregor John Mendel, a son of peasant farmer, was born in Moravia in 1822. Gregor Mendel first gave the accurate explanation for the mechanism of inheritance by using hybridization technique. Inheritance of 7 traits in गार्डन पी. आपल्याकडे एक चार्ट दिलेला आहे, त्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता मेंडेलनं या 7 कॅरेक्टर्सचा स्टडी केलेला आहे. वरती दिलेला जो आहे तो डॉमिनंट कॅरेक्टर्स आहे आणि खाली दिलेले आहेत ते रेसेसिव्ह कॅरेक्टर्स आहेत. डॉमिनंट ह्याचा अर्थ जे कॅरेक्टर्स आपला प्रभाव पाडू शकतात त्यांना डॉमिनंट म्हणतो, आणि जे डॉमिनंटच्या प्रभावाखाली दबलेले असतात त्यांना आपण रेसेसिव्ह म्हणतो. रेसेसिव्ह हे डॉमिनंटच्या प्रभावाखाली असतात, ते एक्सप्रेस होऊ शकत नाहीत. त्यातले 7 कॅरेक्टर्स आहेत: सीड शेप, सीड कलर, पॉड शेप, पॉड कलर, फ्लॉवर कलर, फ्लॉवर लोकेशन अँड प्लांट हाईट. Inheritance of the 7 traits in garden pea plant are studied individually only at one time or in combination of 2 or the more characters at a time. Mendel postulated the principles of heredity, which then become the fundamental laws of heredity and as proposed by Corrans in 1900. मेंडेलनं काही लॉज सांगितलेले आहेत आणि हे लॉ फंडामेंटल म्हणजेच बेसिक लॉ आहेत, पण मेंडेलच्या आयुष्यामध्ये तो हे सांगू शकला नाही. त्याच्या मृत्यूनंतर 34 वर्षांनी हे सगळं नव्यानं पब्लिश झालं आणि हे गृहीत धरलं गेलं. ही व्हिज्युअलाइज्ड दॅट द ट्रेट्स ॲज सच are not inherited physically but by something present inside the gamete cell. ज्यावेळेला मेंडेलने या सगळ्याचा स्टडी केला त्यावेळेला कोणतेही मायक्रोस्कोप किंवा सेलचा वगैरे शोध लागलेला नव्हता, पण त्यानं काय सांगितलं, समथिंग प्रेझेंट इनसाइड द गॅमेटिक सेल, काहीतरी असं आहे की ज्याच्यामुळे हे कॅरेक्टर्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे इनहेरिट होतात. टू धिस समथिंग ही कॉइन्ड टर्म फॅक्टर that are responsible for the particular trait or the character. त्या जीन असं नाव न देता मेंडेलनं
त्या कॅरेक्टर्सना पर्टिक्युलर ट्रेट्सना त्यानं फॅक्टर असं नाव दिलेलं होतं. ही प्रपोज्ड दॅट फॅक्टर्स आर पर्टिक्युलर इन नेचर. द मेंडेलियन फॅक्टर्स आर नाऊ टर्म्ड ॲज जीन. आता त्यानं जे टर्म दिलेली होती फॅक्टर ही, या फॅक्टरलाच आता आपण सध्या जीन्स असं म्हणतो. These factors occurs in pair in the parents and segregate from each other during gamete formation without blending or mixing. हे जे फॅक्टर्स आहेत किंवा जीन्स आहेत ते पॅरेंट्समध्ये पेअर्समध्ये असतात आणि ज्यावेळेला गॅमेट फॉर्मेशन होतात त्यावेळेला ते सेपरेट होतात. बघा खाली काही रिझन्स दिलेले आहेत. मेंडेलला जो सक्सेस मिळाला, मेंडेल जो यशस्वी झाला, त्याचे काही रिझन्स आहेत. रिझन्स फॉर मेंडेल सक्सेस. हिज एक्सपेरिमेंट्स वेअर केअरफुली प्लॅन्ड अँड इन्व्हॉल्व्ड लार्ज सॅम्पल्स. त्यानं जे त्याचे प्रयोग केले होते, एक्सपेरिमेंट्स केले होते, ते अतिशय केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक प्लॅन केलेले होते आणि जास्त प्रमाणावरती सॅम्पल्स यूज केले होते. He carefully recorded the number of plants of each plant, each type and expressed his results as ratios. त्यानं त्याचे जे प्लांटचे नंबर होते ते सगळे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलं आणि त्याचे जे रेकॉर्ड होते, रिझल्ट होते ते रेशोच्या माध्यमातून त्यानं एक्सप्रेस केले. मेंडेलनं जो एक्सपेरिमेंट केलेले होते त्या प्लांटचं नाव आहे बघा, गार्डन पी प्लांट, पायसम सटायवम. इन द पी प्लांट, गार्डन पी प्लांट म्हणजेच आपलं वाटाण्याचं झाड आहे हे. इन गार्डन पी प्लांट और पायसम सटायवम, contrasting characters can be easily recognized. The 7 different characters in pea plant were controlled by a single factor each. The factors are located on separate chromosomes and these factors are transmitted from generation to generation. हे जे फॅक्टर्स आहेत किंवा आपण आता त्याला जीन्स असं म्हणतोय, ते सेपरेट क्रोमोझोम्सवरती असतात आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्समिट होतात. ही इंट्रोड्युस्ड द कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड रेसेसिव्हनेस. त्यानंच मेंडेलनीच ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. काही जण डॉमिनंट म्हणजेच प्रभाव पाडणारे असतात तर काही रेसेसिव्ह असतात. बिफोर लर्निंग अबाउट मेंडेल्स एक्सपेरिमेंट वी लर्न सम जेनेटिक टर्म्स अँड सिम्बॉल्स. मेंडेलचे एक्सपेरिमेंट शिकण्याच्या अगोदर आपल्याला काही टर्म्स आणि सिम्बॉल्स शिकायचे आहेत. ह्यालाच जेनेटिक टर्मिनॉलॉजी म्हणतोय आपण. नेक्स्ट पॉइंट आहे 3.2 जेनेटिक टर्मिनॉलॉजी. फर्स्ट आहे बघा कॅरेक्टर. It is the specific feature of an organism that is height of stem. वैशिष्ट्यपूर्ण असं जर आपण गुण बघितले त्या ऑर्गॅनिझम मधले म्हणजे स्टेमची हाईट असेल किंवा फ्लॉवरचा कलर असेल, आतलं जे वाटाणा आहे त्याचा कलर आहे, त्याचा रंग आहे, त्याचा आकार आहे, हे जर बघितलं तर त्याला आपण कॅरेक्टर म्हणतो. नेक्स्ट आहे बघा ट्रेट. An inherited character and its detectable variant, त्यालाच आपण ट्रेट असं म्हणतो. एक्झाम्पल आहे बघा टॉल ऑर डॉर्फ. म्हणजे टॉल असेल, एखादं झाड टॉल आहे, उंच आहे, स्टेम त्याचं हाईट जास्त आहे, तर त्याच्याबरोबर समोर काय असणार आहे बघा, विरुद्ध हा डॉर्फ असणार आहे. डॉर्फ म्हणजे ज्याची उंची कमी आहे किंवा खुज आहे. नेक्स्ट आहे फॅक्टर. आता आपण फॅक्टरलाच काय म्हणतोय बघा, जीन्स असं म्हणतो. पण त्यावेळेला मेंडेलच्या वेळेला जीन वगैरे शोध लागलेला नव्हता, त्यामुळे मेंडेलने त्याला फॅक्टर असं नाव दिले. इट इज द युनिट ऑफ हेरिडिटी, अ पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ अ कॅरेक्टर. नेक्स्ट जीन. It is a particular segment of DNA which is responsible for the inheritance and expression of that character. जीन हा DNA चा असा सेगमेंट आहे की ज्याच्यामुळं कॅरेक्टर्स म्हणजे गुणधर्मांचं
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं ट्रान्समिशन होणार आहे. नेक्स्ट आहे बघा ॲलिल्स ऑर ॲलिलोमॉर्फ. The two or more alternative forms of a given gene are called alleles of each other. म्हणजे आपण आता वरती बघितलेलं होतं टॉल और डॉर्फ. टॉलच्या विरुद्ध काय असणार आहे बघा डॉर्फ आहेत. हे दोघं एकमेकांचे काय आहेत तर ते अलील आहेत किंवा ऑलिलोमॉर्फ आहेत. दे ऑक्युपाय आयडेंटिकल लोकाय और पोझिशन ऑन होमोलोगस क्रोमोझोम. आयडेंटिकल म्हणजे सिमिलर. ते होमोलोगस क्रोमोझोमवरती, होमोलोगस म्हणजेच ज्यांच्यामध्ये जीन्स आणि त्यांचे जे कॅरेक्टर्स आहेत मॉर्फॉलॉजिकली आणि जेनेटिकली सिमिलर असतात त्यांना होमोलोगस क्रोमोझोम म्हणतात. त्यांच्यावरती सेम पोझिशनला, लोकाय म्हणजेच पोझिशन, सेम पोझिशनला असतील तर त्यांना आपण ॲलिल्स किंवा ॲलिलोमॉर्फ असं म्हणतो. नेक्स्ट डॉमिनंट. It is an allele that express its trait even in the presence of an alternative allele that is in heterozygous condition only. बघा डॉमिनंट म्हणजे ज्याचा प्रभाव पडतो पण त्याला अल्टरनेटिव्ह अलील जरी त्याच्यासोबत असेल म्हणजे त्याच्यासोबत जरी रेसेसिव्ह कॅरेक्टर असेल तरी सुद्धा जो आपला प्रभाव पाडतोच त्याला आपण काय म्हणतो बघा डॉमिनंट. हेटेरोझायगस म्हणजे दोन्हीही जीन्स वेगळे वेगळे असणार आहेत. म्हणजे समजा कॅपिटल टी असेल तर ते दोन्हीही डॉमिनंट आहेत. स्मॉल टी असेल, डॉर्फसाठी आपण स्मॉल टीचा यूज करणार आहे तर त्याला आपण होमोझायगस कंडिशन म्हणतो. आपण समजा एक कॅपिटल टी आहे आणि दुसरा स्मॉल टी आहे तर त्याला आपण हेटेरोझायगस कंडिशन असं म्हणणार आहोत. Alternately, the alleles that expresses in F1 is called dominant. Expression F1 जनरेशन मध्ये फर्स्ट फिलियल जनरेशन मध्ये जर डॉमिनंट कॅरेक्टर आलं तर त्याला आपण डॉमिनंट म्हणणार आहोत. Recessive. This allele is not expressed in the presence of an alternative allele. Recessive म्हणजे ज्याचा प्रभाव पडत नाही पण कधी जर हेटेरोझायगस कंडिशन असेल तर, म्हणजेच कॅपिटल टी स्मॉल टी असेल तर त्याचा प्रभाव पडणार नाही. पण तेच जर समजा स्मॉल टी दोन्हीही रेसेसिव्ह कॅरेक्टर्स असतील तर ते मात्र कॅरेक्टर आपल्याला दिसायला लागणार आहे. इट एक्सप्रेसेस ओनली इन द प्रेझेन्स ऑफ अनदर आयडेंटिकल allele and it is an allele that does not express F1 जनरेशन. F1 जनरेशनमध्ये हे आपल्याला बघायला मिळणार नाही.